नमस्कार, मी अशोक काळकुटे. लढा न्यूज मध्ये आपला सर्वांचं स्वागत. बीड मधून एक मोठी बातमी समोर येते आहे. बीड तालुक्यातील मांजरसुंबा परिसरामध्ये एक मृतदेह आढळला आहे आणि या ठिकाणी जर आपण आता पाहिलं तर पोलिसांची या ठिकाणी एक टीम सुद्धा दाखल झालेली आहे. बीड तालुक्यातील मांजरसुंब्याचा हा परिसर आहे आणि मांजरसुंबा परिसरातील धुळे सोलापूर महामार्गालगत हे भारत रसाळ यांचं शेत आहे आणि या शेतामध्ये एक मृतदेह आढळला आहे. काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोलिसांचं एक पथक सुद्धा दाखल झालेलं आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर हा धुळे सोलापूर महामार्ग आहे. या ठिकाणी अनेक लोक सध्या मोठ्या प्रमाणात पोहोचलेले आहेत. अतिशय खळबळ या ठिकाणी माजलेली पाहायला मिळते, कारण 55 वर्षीय एका व्यक्तीचा या ठिकाणी मृतदेह आढळून आलाय. या ठिकाणी ज्या व्यक्तीचा मृतदेह आहे त्या व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख देखील त्यांच्या नातेवाईकांकडून पटलेली आहे. गेल्या 3 दिवसांपासून ही व्यक्ती मिसिंग होती आणि त्या प्रकारचा आज दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार सुद्धा दाखल आहे. मिसिंग दाखल झाल्याच्या नंतर 2:30 वाजेच्या नंतर पोलिसांना 3 वाजेच्या दरम्यान एक माहिती मिळाली की मांजरसुंबा परिसरातील या ठिकाणी एका शेतामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळलेला आहे आणि यानंतर या ठिकाणी पोलीस दाखल झाले. मात्र 2:30 वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी गुलबर्गा, कर्नाटक राज्यातील गुलबर्गा या ठिकाणच्या काही लोकांनी जाऊन मिसिंग दाखल केलेली होती आणि त्या ठिकाणी मिसिंग दाखल केल्याच्या नंतर 3 वाजेच्या दरम्यान पोलीस देखील या व्यक्तीचा शोध घेत होते. दरम्यान या शेतामध्ये दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती शेतामध्ये पाणी देत होता आणि त्या व्यक्तीला हा मृतदेह आढळून आला. यानंतर त्यांनी पोलिसांना या संदर्भातली लागलीच माहिती दिली. त्यानंतर पोलीस या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी जे लोक या ठिकाणी कर्नाटक राज्यातून आलेले नातेवाईक होते या व्यक्तीचे, ते परिसरामध्ये फोटो घेऊन शोध घेत होते. मात्र त्यांना या ठिकाणी पोलिसांनी बोलवलं आणि या ठिकाणी त्यांना हा मृतदेह दाखवण्यात आल्याच्या नंतर त्यांनी हा व्यक्ती मोहम्मद सलीम, वय वर्ष 25 असल्याची माहिती दिली आणि त्यांचे ते नातेवाईक आहेत त्यांनी सुद्धा आता या ठिकाणी ओळख जी आहे ती पटलेली आहे आणि यानंतर आता पोलिसांकडून जो शोध आहे तो घेतला जातोय. मात्र नातेवाईकांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे गेल्या 3 दिवसांपासून हा व्यक्ती मिसिंग होता. मात्र काल त्या लोकांना ट्रान्सपोर्टवरून फोन गेला आणि जी माल घेऊन जाणारी ट्रक होती त्या ट्रकवरती हे ड्रायव्हर होते आणि ती गाडी मांजरसुंबा परिसरामधून मध्येच असलेल्या एका चौकामध्ये उभी होती. वानगाव फाटा असं त्या परिसराचं नाव आहे आणि त्या परिसरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून गाडी उभी असल्याची माहिती त्या ठिकाणच्या काही लोकांनी ट्रान्सपोर्टला फोन करून दिली आणि ट्रान्सपोर्टच्या लोकांनी त्यांच्या ड्रायव्हरच्या नातेवाईकांना फोन करून तो व्यक्ती त्या ठिकाणी नाही आणि गेल्या 3 दिवसांपासून त्या ठिकाणी गाडी उभी असल्याची माहिती दिली आणि यानंतर काल कर्नाटक राज्यातून त्यांचे जे काही नातेवाईक होते ते या ठिकाणी परिसरामध्ये आले. आज दुपारी या ठिकाणी कंप्लेंट दिली आणि यानंतर पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आल्याच्या नंतर या ठिकाणी मृतदेह जो आहे तो या ठिकाणी सापडलेला आहे. आता पोलिसांकडून जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण परिसराची माहिती घेतली जाते. या ठिकाणी तपास करण्यात येतोय. या ठिकाणी आता काही वेळातच डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीम देखील दाखल होईल आणि नवीन जे काही कायदे आता तयार झालेले आहेत त्यानुसार या संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा होईल. पंचनामा हा पूर्णपणे व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून केला जाईल. संपूर्ण या पंचनाम्याच्या नंतर पोलिसांकडून संपूर्ण या घटनेचा तपास सुद्धा केला जाईल. मात्र नातेवाईकांकडून हा घातपात असल्याचं सांगितलं जात आहे, कारण मृतदेहाच्या शरीरावरती मृतदेह जो आहे त्याच्यावरती अनेक ठिकाणी जखमा दिसून येत आहेत. त्या एकूणच दुसरीकडे जर पाहिलं तर जो चेहरा आहे त्या चेहऱ्याला सुद्धा लाल रंगाचा एक रुमाल बांधलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रक्त देखील बाहेर आल्याची माहिती आहे. यामुळेच हा जो मृतदेह या ठिकाणी पडलेला आहे त्यामध्ये घातपाताचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बीड या ठिकाणाहून आता एक टीम पोलिसांची दाखल झालेली आहे, ज्यामध्ये फॉरेन्सिक टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी आता पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा कसून असा तपास केला जाईल. मात्र बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मांजरसुंबा परिसरामध्ये हा मृतदेह आढळलेला आहे. यामुळे या परिसरामध्ये जर सध्या पाहिलं तर मोठ्या प्रमाणात लोक जमा झालेले आहेत आणि एकूणच ही संपूर्ण घटना जी आहे ती लोकांना मिळाल्याच्या नंतर लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. दुसरीकडे पोलिसांकडून कसून तपास केला जातोय आणि बीड मधून सुद्धा एक पथक सध्या रवाना झालंय. एक फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉड सुद्धा या ठिकाणी पोहोचलेला आहे. याचीच आपण सध्या दृश्य पाहतोय. मांजरसुंबा परिसरातील धुळे सोलापूर महामार्गाच्या लगत हा भारत रसाळ नामक व्यक्तीच्या शेतामध्ये मृतदेह आढळलेला आहे.
जो मृतदेह आहे तो मोहम्मद सलीम नामक व्यक्तीचा आहे, जो व्यक्ती गेल्या 15 वर्षांपासून ट्रक चालक म्हणून काम करत होता आणि त्या व्यक्तीचा या ठिकाणी मृतदेह जो आहे तो आढळलेला आहे। आता या ठिकाणी जर पाहिलं तर फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉड सुद्धा दाखल झालेला आहे। या संपूर्ण प्रकरणाचा आता कसून तपास केला जाईल आणि नेमका हा घातपात आहे असा संशय व्यक्त केला जातोय आणि दुसरीकडे जर प्रत्यक्ष पाहिलं तर हा संपूर्ण प्रकार घातपाताचा असल्याचं सुद्धा आता स्पष्ट होत आहे।